हा असतो कळीचा चुना. कळी म्हणजे कळीवाणी असतो असं बघू शकता. आता आपण घेतलेला आहे तर हे बघा, असं जेवढं पाहिजे प्रमाणात तेवढं घ्यायचं. आणि एवढं डेंजर माणूस आहे तुम्हाला दाखवतो. बोर्डो कशा प्रकारे करायचा, बोर्डो मामाची पद्धत काय, कशा प्रकारे नियोजन करतात, बोर्डो किती टक्क्यानं मारायचा, कशा पद्धतीने वापरतात, किती टक्के म्हणजे किती टक्क्याचा बोर्डो असतोय, कशा प्रकारे तयार करायचा, याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो, ऋतुज ग्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर चला तुम्हाला दाखवतो बोर्डो मामासाठी काय काय लागत असते आपल्याला. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपले हे मरचूद लागत असते. हे मरचूद आहेत ना, हे मरचूद कॉपर सल्फेट 24% जे येतं ना, त्या अवेलेबल फॉर्ममध्ये हे वापरायचं असतं. यासोबत आपल्याला लागतो, आपण जर जुने बागायतदार असाल तर हा कळीचा चुना आहे. ही ज्यांना जमतं त्यांनीच वापरा, कारण की हा असा माणूस आहे ना, हा एवढा गरम होतो, तशी तुमची बायको पण गरम होत नसेल अशा प्रकारे तो गरम होत असतो. त्याच्यामुळे ह्याला करताना ह्याला सांभाळून करावं लागतं. ज्यांना जमत नाही कळीचं चुन्याचं कॅल्क्युलेशन, त्यांनी ही बघायचं. तो इन्स्टंट चुना आहे, तो इन्स्टंट म्हणजे 2 मिनिटातली मॅगी, अशा प्रकारचं ह्याचं नियोजन आहे. हे अशा प्रकारे आपण ज्या वेळेला घेत असतो ना, मरचूद हा विरघळण्यासाठी आपण हे अशा प्रकारे एक फडकं घ्यायचं. म्हणजे फडक्याचं काय कसं सोल्युशन मिळतं, याचं फडकं घेतलं नाही ह्याच्यावरती असं टाकायचं. तुम्हाला दाखवतो. हे असं फडकं आहे की नाही, ह्याच्यावरती असं ओतून घ्यायचं. आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा असा मरचूद घ्यायचा. प्रमाण सांगतो ते पण पहिलं सांगतो कशा प्रकारे विरघळलं जातं. हे अशा प्रकारे घ्यायचं आणि त्याला असं बांधून घ्यायची गाठ. अशा प्रकारे जर बांधून घेतलं ना तर लवकर विरघळतो. नाही तर तुम्ही डायरेक्ट जर ड्रमात जर टाकण्याचा प्रयत्न केला किंवा जर ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये जर टाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे ब्लोअरमध्ये, तर तो विरघळत नाही चांगल्या प्रकारे. कारण की ते वरच्यावर आपल्याला दिसतं की असा विरघळला आहे म्हणजे पूर्ण खाली जाऊन, पण अशा प्रकारे होत नसतं. हे अशा प्रकारे बांधून घ्यायचं आणि आपल्या अशा ड्रमामध्ये आहे ना असं ठेवून द्यायचं. हो हो, हे अशा प्रकारे ज्यावेळेस ड्रमात भिजवलं जातं ना, त्यावेळेला अशा प्रकारे असं हलवलं का नाही, हे बघू शकता. हे चांगल्या प्रकारे लवकर विरघळण्यास मदत होते. नाहीतर जर आपण डायरेक्टली टाकलं की नाही, हे जास्त वेळ विरघळत नाही, जास्त टाईम लागतो याला. हे बघू शकता. अशा प्रकारे आपण विरघळून घेतलं की नाही चांगल्या प्रकारे, असं चांगलं एक एक टाईम लागतो, पण ज्या प्रकारे आपल्याला जास्त दुसऱ्या पद्धतीने टाईम लागतो ना, तशा पद्धतीने टाईम लागत नाही. अशा प्रकारे ह्याचं घ्यायचं आणि हे चुना मरचूद वेगवेगळा विरघळायचा, अशी महत्त्वाची गोष्ट. तुम्ही करशीला मिक्स, आपल्याला मरचूद जेवढा घालायचा आहे ना तेवढा आपल्या ह्याच्यात करायचा, मिक्स करायचा आणि अशा प्रकारे ड्रमात भिजत घालायचा. आता तुम्हाला दाखवतो चुन्याचं गणित. अशा प्रकारे भिजत घातलं, त्याच्यानंतर आपला येतो मेन महत्त्वाचा चुना माणूस. हा गरम माणूस आहे बरं का, हा आपला आहे गरम माणूस. ह्याला विरघळणं म्हणजे लई कसोटीचा आणि सांभाळून विरघळण्याची गोष्ट आहे. कारण की याचा विषय कसा आहे, हा गरम माणूस आहे. आता तुम्हाला दाखवतो थोडंफार. हे आता आपण कसं घ्यायचं, आता याचं प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला द्राक्ष बागायतदारांनो. तर आपल्याला जर मरचूद जर वापरायचा असेल, जर अर्धा टक्के किंवा 1%, हा आता सरासरी अर्धा टक्के हा बास होतो. कारण की जे सरासरी जे वापर आहेत सगळीकडे जे इंडस्ट्री चालू आहेत ना, त्या अर्ध्या टक्क्यापर्यंत 1%नं मी वापरणारे आहे ती. पण अर्धा टक्के म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्धा टक्क्याचं माझं गणित असते, आम्ही वापरतो 100 लिटर पाण्यासाठी. आपण जर मरचूद हा जर आपण घेतला 500 ग्रॅम, तर हा झाला अर्धा टक्के. म्हणजे थोडक्यात गणित काय आहे, आपल्या 100 लिटरला अर्धा किलो असं पद्धतीने, म्हणजे 1:5 अशा प्रकारे जर वापरला आणि त्यामध्ये चुना हा इन्स्टंट चुना जर वापरायचा असला तर हा वापरायचा 200 ग्रॅम. हा इन्स्टंट 200 ग्रॅम वापरायचा. म्हणजे सरासरी आपल्याला pH काढायचा असतो 7च्या वर, 9पर्यंत ठेवायचा असतो. या दरम्यान जर चांगल्या प्रकारे मिळाला ना, विषय संपतो. हे चुन्याचं एवढंच काम आहे की pH मेंटेन करणे, pH जेवढा आवश्यक आहे तेवढा त्याच्यापर्यंत पोचवणे. त्या जागी जर हे वापरायचं असेल तर हे अर्धा किलोला अर्धा किलो वापरायचा. त्यामध्ये जे राळ निघते ती बाजूला काढून आपल्याला 9 pH येईपर्यंत ह्याचं नियोजन करायला लागते. हे असा प्रकार आहे. हे जुन्या बागायतदारांसाठी चांगलं आहे. ज्यांना नवीन आहे त्यांनी हेच वापरा, म्हणजे समजायला सोपं जाईल. अशा प्रकारे अर्धा टक्केचा बोर्ड वापरतं. आता आज आपण फवारणी करत असताना पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेला अशी कंडिशन असते ना, त्यावेळेला आपण 1 ग्रॅमने चालू करून टाकायचं. 100 लिटरला 100 ग्रॅम. आता काय म्हणणार, 100 लिटरला 100 ग्रॅम वापरला म्हणून काय तेवढे ही होत नाही, म्हणजे काय म्हणणार बागायतदार, एवढ्यानं काय होतं. पण हीच गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यावेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे स्मॉल
पॅटर्न जेव्हा वापरून चालू करतो ना त्यावेळेला बागाला पण सवय पडत्या. सवय म्हणजे रोगाचं कंट्रोल मिळणे किंवा बागावरती जे दुसऱ्या औषधं फवारताना आपल्याला जे प्रॉब्लेम येतात ना, अतिरिक्त जास्त प्रमाणात वापरला की नाही तो असा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण टप्प्याटप्प्यानं वापरायचं. पहिल्यांदा वापरायचं 100 लिटरला 100 ग्रॅम. आता माझी दुसरी फवारणी चालू आहे, त्यासाठी 100 लिटरला मी 200 ग्रॅम अशा प्रकारे आज फवारणी करणार आहे. त्यामध्ये आपण आज बोर्डची फवारणी घेणार आहे. 100 लिटर पाण्याला 200 ग्रॅम म्हणजे 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम अशा प्रकारे मिक्स करून आज बोर्डचं नियोजन करणार आहे. अशा प्रकारचं नियोजन आज माझं असणार आहे. आणि त्यामध्ये आपण आता बघू शकता ही अशा प्रकारे बोर्ड तयार केला जातो. यामध्ये आपण गरजेनुसार तुम्हाला टिल्टची जी गरज आहे, आता ही टिल्ट ह्यात बोललेत आहे, टिल्ट वापरू शकता. त्यानंतर जर सल्फर गरज आहे सल्फर ह्यामध्ये वापरू शकता 100 लिटरला 100 ग्रॅम. आणि त्याचबरोबर जर आपल्याला कीटकनाशक वापरायचं असेल तर त्यामध्ये रोगर असा टाप किंवा जे आपल्याला बाजारात जे कम्फर्टेबल आहेत इमिडा या प्रकारे त्यामध्ये वापरू शकता. तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. चला तुम्हाला चुन्याच दाखवतो. धन्यवाद. हा असतो कळीचा चुना. कळी म्हणजे कळीवाणी असतो असं बघू शकता. आता आपण घेतलेला आहे तर हे बघा असं जेवढं पाहिजे प्रमाणात तेवढं घ्यायचं. आणि एवढं डेंजर माणूस आहे तुम्हाला दाखवतो. याची करामतले जोरात असते. असा गरम होतो ना हे माणूस, डेंजर माणूस आहे. हो ह्याला काहीतरी गरज घालत दवा. आता आम्हाला माहीत आहे कसं प्रकारे याचे काम आहे. अशा प्रकारे घ्यायचं. आणि एखादं जर तुमच्यापाशी मटका असेल किंवा जे जुन्यातलं जे मटका असते पाणी ठेवायचं ते जर आणलं तर एक नंबर. नसेल तर अशा प्रकारे ज्या बाटल्या असतात ना अशा जाडमधल्या घ्यायच्या, पाताळ घ्यायच्या नाहीत. आणि ज्या वेळेला आपण घेतो ना, ज्या वेळेला आपण आता कळीचा चुना ह्यात टाकलाय वासायचा कसं कसं होते. प्रकारे जाळ निघतोय. याला डेंजर माणूस आहे. ह्यापासून लांब राहिलं तसं ह्या हे होत असतो, फुटत असतो चुना. हे बघायला आता मोबाईलची थोडीशी क्लिअरिटी कमी आहे पण वापा बघा कशा निघते. असं गरम होतं. याच्या नादाला लय लागायचं नाही. ज्यांना जमतंय त्यांनी याचा नाद करायचा. बघा वापा वापा कसं आहे बाटलीला बघ कसं झालंय. एवढं सोपं नव्हई. त्याला जमतंय त्यानंच करायचं.